आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचं संरक्षण कसं करावं याचं प्रात्यक्षिक बदलापूरकरांसमोर काल सादर करण्यात आलं। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसंच सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला। केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी 4च्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील सुरवळे चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हे मॉक ड्रिल झालं। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धाचे ढग जमलेत। जर युद्ध आणखीन भडकलं तर नागरिकांनी कसं सज्ज राहावं याचा प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण दलाच्या वतीनं बदलापूरकरांना देण्यात आलं। यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास लॉंग सायरन आणि शॉर्ट सायरन्स या दोन सायरनच्या माध्यमातून काय संदेश दिला जातो, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मिसाईल हल्ला अथवा इतर कोणत्याही माध्यमातून हल्ला झाल्यास जखमींना किंवा एखाद्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी कसं हलवावं याचा प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलानं प्रात्यक्षिकातून दाखवलं। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण दल सुसज्ज असल्याचा संदेश या निमित्तानं प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आला। या प्रात्यक्षिकात कुळगाव बदलापूर अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण दल यांसह MIDC, फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स आणि बदलापूर नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते। बदलापूरकरांनीही या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास याची माहिती घेतली। उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंदन शर्मा, अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी, जिल्हा नागरिक संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी यावेळेस प्रत्यक्ष उपस्थित होते। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करावं आणि नागरिकांनी शासनाला मदत करण्याचं आवाहन यावेळेला अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी केलं। आणि आपले शहर सगळे मुंबईशी रिलेटेड लागून असल्याने इथं पण काही होऊ शकते, त्यामुळे आपण गाफील न राहता आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासनाची जी प्रणाली आहे, यंत्रणा आहे, त्यांनी जे सांगितलेले आदेशांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करावे, आपले जीवन वाचवावे आणि इतरांचेही वाचवावे। त्यासाठी नागरिक संरक्षण संघटना ही कार्यक्षम आहे। प्रत्येकांना जो वयाची 18 वर्ष पूर्ण करतो त्यांना प्रशिक्षण देते। तो भारतीय नागरिक असावा, आर्थिकदृष्ट्या मेंटली मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि क्षुल्लक बाबी, तो शैक्षणिक 7वी किमान असावा। या गोष्टी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण ठाणे